मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव. मी आहे माझ्या शेतामध्ये. तर आज आहे 19 जानेवारी 2023. आजपासून परत एकदा 2-3 दिवसाचा शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे. कारण की राज्यामध्ये थोडं अंशतः ढगाळ वातावरण असल्यामुळं शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे. तर बऱ्याच जणांना वाटेल तर की पाऊस येईल, पण तुम्हाला एक सांगू, त्याच्यामुळे एक तातडीचा मेसेज देत आहे. राज्यात बघायचं झालं तर राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी राहणार आहे, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात थंडी राहणार आहे, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. कोकणात देखील थंडीच राहणार आहे, म्हणून ही देखील काही चिंता करायची गरज नाही. मराठवाड्यात देखील थंडी दिवसा ढगाळ वातावरण राहणार आहे 25 जानेवारीपर्यंत, आणि दिवसा मात्र ढगाळ रात्रीच्या थंडी राहणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर पश्चिमी विदर्भाकडे जाऊ. पश्चिमी विदर्भामध्ये दिवसा थोडं अंशतः ढगाळ राहणार आहे. 25 जानेवारीपर्यंत आभाळ ढगाळ राहणार आहे, पाऊस काय येणार नाही. रात्रीच्या मात्र थंडी राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. फक्त पूर्व विदर्भामध्ये अमरावती, चांदूर बाजार, दर्यापूर, तसेच वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर त्या भागामध्ये ढगाळ वातावरणासहित कुठंतरी मध्ये पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी कुठंतरी पावसाच्या सरी पडतील, फक्त पूर्व विदर्भामध्ये, म्हणून हा अंदाज लक्षात येतात.